गेल्या 8 वर्षापासून जे घरगुती तेल बनवलेलं आहे, जे यूज करते तेच तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. त्यासाठी बाजारातून कढीपत्ता आणला होता. सगळ्यात अगोदर तर त्याची पाने काढून घेतले. 10-12 ह्याची पाने असतील तेवढी काढून घेतली आणि त्यानंतर लगेच कढीपत्ता धुवून घेतला. तर सुती कापडावर त्याला सुकेपर्यंत ठेवायचं आहे फॅनच्या हवेखाली आणि त्यानंतर लोखंडी कढई असेल तर खूपच चांगलं, ज्यातून आपल्याला लोह भेटतं. आणि त्यासाठी पॅराशूट तेल घेतलं होतं मी. तर 1 बॉटल तेल असेल अंदाजे आणि त्याच्यामध्ये लगेच धुतलेला कढीपत्ता आहे तो टाकून घ्यायचा आणि लगेच मेथीदाणे पण टाकून घ्यायचे, दोन्ही सोबतच टाकायचं. तर 10 ते 15 मिनटं वेळ लागतो ह्याला. ह्याचा कलर चेंज होईपर्यंत ह्याला आपल्याला लो फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तेल थंड झाल्याच्या नंतर त्या वाटीमध्ये आपण त्याला काढू शकतो आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतर तेलामध्ये हे जे मेथीदाणे आहेत ते तसेच ठेवायचे, जेणेकरून त्याचा अर्क छान उतरून त्या तेलामध्ये. त्यामुळं तर असं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यात. आणि लगेच तेल थंड झाल्याच्या नंतर लगेच मी हेअर मालिश करून घेतली या तेलाने. हलक्या हाताने आपल्याला पूर्ण जो केसांच्या मुळापर्यंत हे तेल जाईल अशा पद्धतीने मालिश करून घ्यायची आहे. आणि रात्री झोपताना दररोज वेणी घालूनच झोपायचं, जेणेकरून केसात जास्त गुत्ता होणार नाही आणि केस पण छान राहतील आपले. तर दररोज मी रात्री वेणी घालत असते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.